परभणी येथील घटनेच्या निषेधार्थ जालना जिल्ह्यातील देऊळगाव राजा भोकरदन महामार्गावर हसनाबाद या ठिकाणी आंबेडकरी समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन केलंय। देऊळगाव राजा महामार्गावर हसनाबाद या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं असून यावेळेस तालुक्यातील समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। तर परभणीत कोम्बिंग ऑपरेशन करण्याचा आदेश देणाऱ्या अधिकाऱ्यांचं निलंबन करावे अशी मागणी यावेळी भीम सैनिकांनी केली आहे। दरम्यान परभणी येथे झालेल्या दगडफेक प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला। मयत सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळाला पाहिजे अशी देखील मागणी भीमसैनिकांनी केली आहे। दरम्यान हसनाबाद पोलिसांसह महसूल प्रशासनाला मागण्यांचं निवेदन देऊन रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आलंय। परभणी येथे परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर ठेवण्यात आलेली भारतीय संविधानाची प्रतिकृती, या प्रतिकृती एका मनोवृत्तीच्या व्यक्तीने त्याची तोडफोड केली। त्याच्या निषेधार्थ म्हणून आम्ही आज हसनाबाद या ठिकाणी एक रास्ता रोको करण्यात आला। या ठिकाणी जाहीर निषेधही करण्यात आला। पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासन या दोन्ही शासनाने आम्हाला सहकार्य केलं। आम्ही शांततेने या ठिकाणी जाहीर निषेध सभा पार पाडली, त्याबद्दल आम्ही शासनाचे आभारी आहोत। काय परभणी येथे जे अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे, जसं त्याला म्हणता येईल सरळ सरळ आपल्याला जी जय भीम फिल्म दाखवली होती आपल्याला, त्याचीच पुनरावृत्ती परभणी येथे घडली। अत्यंत निष्पापपणे एका साधारण जय भीम व्यक्तीला तिथं जेलमध्ये मारण्यात आलं, त्याचं हत्याकांड करण्यात आलं। हे संविधानाच्या विरोधात आहे। महत्त्वाचं म्हणजे आपण लोकशाहीमध्ये राहतोय, तर ही लोकशाही नसून हुकुमशाही झालेली आहे। गृहमंत्र्यांचं याच्याकडे लक्ष असायला हवं, कारण की गृहमंत्री अत्यंत निष्काळजीपणे काम करत आहेत। इथून पुढं गृहमंत्र्यांना मी अशी विनंती करेन आपल्या मार्फत की आपण याच्याकडे सखोल लक्ष करून SIT नेमून त्याची सहनिशा करून चौकशी करावी आणि आमच्या सोमनाथ भाऊ सूर्यवंशी यांना न्याय मिळाला पाहिजे। काय सांगाल तुम्ही परभणीमध्ये जे प्रकरण झाले त्या निषेधार्थ तुम्ही हसनाबादमध्ये आंदोलन करताय? परभणी येथील जी घटना घडली ती दुर्दैवी आहे आणि ह्या घटना अशा महाराष्ट्रात खूप घडत आहेत। यावर शासनाने आणि प्रशासनाने काहीतरी वेळीच उपाय शोधला पाहिजे आणि भविष्यात अशा घटना घडणार नाही यावर सुद्धा त्यांनी उपाययोजना केल्या पाहिजे। कारण आता प्रत्येक ठिकाणी तुम्ही बघताय दलित समाजावर खूप अन्याय होत आहे आणि या दलित समाजच जास्त भरडला जातोय आणि मारला जातोय। एकीकडे मुलांचं शिक्षण, एकीकडे रोजगार हे सुद्धा त्या समाजाला उपलब्ध होत नाही आणि या अशा घटना ज्या वेळेला घडतात तर आपण कुठं चाललोय, महाराष्ट्र कुठं चाललाय, ही एक शोकांतिका आहे। आणि हसनाबाद येथे आम्ही आज त्या निमित्तानं निषेध व्यक्त करत आहोत आणि प्रशासनाला बी आम्ही विनवणी केली आणि प्रशासन सुद्धा आमच्या सोबत आहे की तुम्ही निषेध शांततेने आणि चांगल्या मार्गाने व्यक्त करा म्हणून, आणि आम्ही तो निषेध इथे व्यक्त केला आणि आम्हाला प्रशासनाचा आणि गावाचा आणि सर्वांचाच त्याला सहकार्य मिळालं। सोनाजी जोगदंडे, स्टार महाराष्ट्र न्यूज, जालना।